नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनानं 30 सप्टेंबरला पुण्यामध्ये एका रिक्षा चालकाला धडक दिली होती। या अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला पत्र पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलंय। वडगाव पुलाजवळ घडलेल्या या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता। दीनानाथ रुग्णालयामध्ये या रिक्षा चालकावर सध्या उपचार सुरू आहेत। पण या संपूर्ण प्रकरणाची गौतमीच्या टीमनं कोणतीही दखल घेतलेली नसल्याची खंत रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी व्यक्त केली। तसंच अपघाताच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास पोलीस नकार देत असल्याचाही आरोप या कुटुंबियांनी केलाय। एकंदरीत तपासावरनं कोणती पारदर्शकता आम्हाला मिळाली नाही। त्यांनी जो आरोपी जमा केलाय तो ना मला दाखवलाय, ना माझ्या काकांना दाखवलाय, ना माझ्या भावांना, ना आईला दाखवलाय। त्यांनी त्यांची हिट अँड रन त्यासोबतच अल्कोहोल कन्झम्पशन केलेलं होतं आणि तो जो त्यांनी आरोपी तिथे जमा केलेला आहे तो आरोपी आम्हाला दाखवला नाही। तो चुकीचा असल्याची, तो खोटा आरोपी असल्याचा आमचा संशय। आणि त्यावेळी त्या गाडीत गौतमी मॅडम ही तिथे उपलब्ध होत्या, त्या उपस्थित होत्या असा आमचा संशय आहे। भोर पासून ते वडगाव पुलापर्यंत सगळे फुटेज पाहिजेत, सीसीटीव्ही फुटेजचे सगळे। आज पेट्रोल पंपावरती गाडी थांबली होती, पेट्रोल पंपावर त्यांनी एका साईडचं आम्हाला फुटेज दिलेलं आहे। त्यांनी सगळ्या बाजूने मला फुटेज द्यावेत आणि त्यांचे सगळे कॉल डिटेल्स आमच्यापर्यंत यावेत, फक्त बाकी काहीच नाही। आणि मला संशय म्हणजे आहे ती होती त्या गाडीमध्ये आणि तो ड्रायव्हर ज्यांनी उभा केलाय तो नाहीच आहे।